नमस्कार मंडळी. आज आपण हळदी कुंकू विशेष झटपट होणारे नाश्त्याचे 3 पदार्थ पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रकार म्हणजेच आपण व्हेज सँडविच पाहणार आहोत. बनवायला सोपे आहे आणि झटपट तयार होते. तीनही प्रकार खूप सोपे आहेत आणि तुम्हाला आवडतील असेच आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिला प्रकार आपण व्हेज मायोनीज सँडविच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, सिमला मिरची, बॉईल केलेले स्वीट कॉर्न, बारीक चॉप केलेलं कोथिंबीर, टोमॅटो आणि काकडी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्यासुद्धा याच्यात भाज्या घेऊ शकता. सध्या चा सीझन आहे. गाजरसुद्धा तुम्ही याच्यात वापरू शकता. तर या सर्व भाज्या मी इथे बाउलमध्ये काढून घेत आहे. सर्व भाज्या बाउलमध्ये काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो केचप आणि मायोनीज घालायचं आहे. तर इथे मी थोडंसं मायोनीज आणि टोमॅटो केचप मिक्स करून घेत आहे. नंतर आपल्याला याच्यात काळी मिरी पावडर घालायची आहे. तुम्हाला लाल मिरची पावडर घालायची असेल तर तीसुद्धा घालू शकता. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे सँडविचमध्ये जे फिलिंग करणार आहे ते आपलं बनवून तयार झालं आहे. नंतर सँडविच बनवण्यासाठी इथे मी व्हाईट ब्रेड घेतले आहे. तुम्ही ब्राऊनसुद्धा घेऊ शकता. तर ब्रेडला थोडंसं इथे बटर लावून घेतलं आहे. जर तुमच्याकडे ग्रीन चटणी वगैरे असेल तर तीसुद्धा लावू शकता. नंतर सँडविचचं जे फिलिंग बनवलं आहे ते याच्यावरती ठेवायचं आहे. टोमॅटो केचप मी भाज्यांमध्येच मिक्स केला आहे म्हणून याच्यावरती लावलेलं नाही. नंतर वरून दुसरा ब्रेड ठेवून या पद्धतीने सँडविच बनवून घेतलं आहे. तर अशाच पद्धतीने मी दुसरंसुद्धा सँडविच बनवून घेते. तर याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता. तर मी इथे या पद्धतीने सर्व सँडविच एकदम बनवून घेते व नंतर तव्यावरती एकदमच सर्व भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने सँडविच बनवून ठेवले आणि तर बायका आल्या की लगेच पटापट आपण त्यांना भाजून देऊ शकतो. तर एकदम सोपा हळदी कुंकासाठी हा पर्याय आहे. नक्की तुम्हीसुद्धा या संक्रांतीला ट्राय करा. तर सँडविच बनवून झाल्यानंतर तव्यावरती बटर लावलं आहे आणि सँडविच दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. वरूनसुद्धा बटर लावलं आहे. तर अशाच पद्धतीने इथे तव्यावरती मी सर्व सँडविच एकदमच सर्व भाजून घेते. खूप झटपट बनवून तयार होणारी ही हळदी कुंकवासाठी एकदम बेस्ट रेसिपी आहे. तर इथे सर्व सँडविच मी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आहेत. नंतर इथे आपण मधून या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. तर मी तीनही रेसिपी एकदम सोप्या आणि झटपट होणाऱ्या दाखवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत सर्व रेसिपी नक्की पहा. तर इथे सँडविच बघू शकता एकदम यम्मी दिसत आहे. तर टोमॅटो केचपसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. तर इथे आपण आता दुसरी हळदी कुंकवासाठी रेसिपी पाहणार आहोत. तर दुसरी रेसिपी ती म्हणजे आपण झटपट होणारी पावभाजी पाहणार आहोत. तर इथे पावभाजी बनवण्यासाठी इथे मी कुकरमध्येच पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी सर्व भाज्या कट करून घेतल्या आहेत. त्यामध्ये 3 मिडियम साईजचे बटाटे, नंतर फ्लावर घेतला आहे, टोमॅटो, सिमला मिरची आणि थोडा बीटचा तुकडा आणि बारीक कट केलेला कांदा. तर आज आपण झटपट होणारी 15 मिनिटात कुकरमध्ये पावभाजी बनवते. हळदी कुंकवासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. झटपट बनवून तयार होते. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि भाज्या छान 3-4 शिट्ट्या करून व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तर भाज्या इथे शिजवून झाल्यानंतर कुकरमधलं पाणी थोडंसं एका पातेल्यामध्ये साईडला काढून घेतलं आहे म्हणजे भाज्या व्यवस्थित मॅश करता येतात. नंतर तेच पाणी आपल्याला पावभाजीसाठी वापरायचं आहे. तर इथे बघू शकता पळीनेच मॅश होत आहेत. भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. नंतर याच्यात
1 चमचा हळदी पावडर घातली आहे. नंतर लाल मिरची पावडर घातली आहे. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा कलरसाठी वापरली आहे. 2 चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि पातेल्यामधलं पाणीसुद्धा याच्यात घालायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता डबल या भाज्या आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ घातलं आहे. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे आणि पावभाजीसाठी 5 मिनिटे तडका आपल्याला बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. नंतर बटरसुद्धा घातलं आहे आणि याच्यात आले लसूण पेस्ट आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. कुकरमध्ये भाज्या आणखी 5 मिनिटं आपण शिजायला कुकर ठेवून दिला आहे. तर त्याच्यावरती हा आपल्याला तडका घालायचा आहे. एक 2 मिनिटे उकळी येऊ द्यायची आहे. नंतर वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर बघू शकता एकदम झटपट अशी ही पावभाजी बनवून तयार होते. इथे मी थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी आणखी थोडंसं घातलं आहे आणि थोडा पावभाजी मसालासुद्धा घातला आहे. इथे तव्यावरती पाव शेकवून घ्यायचे आहेत. थोडंसं बटर घातलं आहे. थोडीशी लाल मिरची पावडर स्प्रिंकल केली आहे. पावभाजी मसाला थोडासा टाकला आहे आणि पाव याच्यावरती ठेवून छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पावसुद्धा आपले भाजून झाले आहेत. पावभाजी सर्व करूया. बघू शकता एकदम घट्ट आणि रंगसुद्धा छान आलेला आहे. बारीक कट केलेला कांदा, लिंबू ठेवला आहे मी. भाजून घेतलेले पाव आणि पावभाजी सर्व करूया. तर एकदम झटपट 10 ते 15 मिनिटात झटपट अशी ही आपली पावभाजी तयार होते. या संक्रांतीला नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा. हळदी कुंकवासाठी आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे मटार कचोरी. तर ही मटार कचोरी मी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे. अजिबात मैद्याचा वापर न करता बनवली आहे आणि बघू शकता एकदम खस्ता झालेली आहे. अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही. तर या हळदी कुंकवासाठी तुम्ही अशी ही भरगच्च सारणाची मटार कचोरी नक्की बनवून पहा. खूप टेस्टी लागते आणि सध्या मटारचा सीझन असल्यामुळे भरपूर प्रमाणात मटार मिळते. त्यामुळे हळदी कुंकवाला अशी ही गव्हाच्या पिठाची मटार कचोरी तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्यासाठी इथे मी छान फ्रेश असे मटार घेतलेले आहेत. सुरुवातीला पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि 1 चमचा साखरसुद्धा घातली आहे. याच्यात मटार आपल्याला छान बॉईल करून घ्यायचे आहेत. साखर घातल्यामुळे मटारचा रंग छान तसाच राहतो. तर छान मटार इकडे बॉईल होत आहेत तोपर्यंत पीठ मळून घेऊया. त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. नंतर पाव कप रवा घ्यायचा आहे. ओवा क्रश करून मी घातलेला आहे. नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. छान सर्व व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. नंतर इथे मी 2 चमचे कच्चं तेल घातलं आहे. ते या पिठाला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कचोरी आपली एकदम खस्ता होते. मोहन वगैरे घालायची गरज नाही. आता थोडं थोडं पाणी घालून कचोरीचं पीठ घट्ट असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर पीठ करायचं नाही, एकदम घट्ट ही ठेवायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं असं हे आपल्याला कचोरीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ इथं छान मी मळून घेतलं आहे. बघू शकता एकदम घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही. नंतर आपल्याला थोडंसं मी तेलाचा हात याच्यावरती लावला आहे आणि हे पीठ थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मटारसुद्धा छान व्यवस्थित असे बॉईल झाले आहेत. बघू शकता सहज हे फुटत आहेत.
नंतर मटार चाळणीमध्ये नितळवायला ठेवले होते, ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेले आहेत. आता आपल्याला मटारचं कचोरीचं सारण बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि 7-8 काळी मिरी घातलेल्या आहेत. 1 चमचा जिरे घातलेले आहेत. 1 चमचा बडीशोप घातली आहे. 2 चमचे बडीशोप घातले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. याचं पाणी न घालता वाटण बनवून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. नंतर आपल्याला याच्यात तेल घालायचं आहे. तेलामध्ये इथे 1/2 चमचा हिंग घातलेला आहे आणि बनवलेलं वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण 1-2 मिनिटे परतवून झाल्यानंतर याच्यात आता अर्धा चमचा इथे हळद पावडर घातली आहे आणि मटारची पेस्ट याच्यात घालायची आहे आणि छान परतवून घ्यायचं आहे. ही मटारची भाजी बनवताना जास्त तेल वापरू नका, नाहीतर कचोरी परत खूप तेलकट अशी होते. थोडेसे मसाले घातले आहेत. गरम मसाला, आमचूर पावडर घातले आहे आणि सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर शेवटी इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे. मीठ घालून व्यवस्थित हे परतवून घेतलं आहे. इथे कचोरीचं सारण आपण प्लेटमध्ये थंड करायला काढून घेतलं आहे. थंड झाल्यानंतर आपल्या याचे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. जेवढं सारण आहे म्हणजे जेवढ्या कचोऱ्या होत्या तेवढे याचे हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. नंतर आपण याची कचोरी बनवायला घेऊया. तर इथे साधारण 7 ते 8 बॉल मी बनवून घेतले आहेत आणि पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलं आहे. एकदा मी थोडंसं याला मळून घेते. तर आपण आता कचोरी बनवायला घेऊया. तर या पिठाचे सुद्धा छोटे छोटे गोळे इथे बनवून घेतले आहेत. छान गोल करून घ्यायचं आहे. तर सर्व बॉल गोळे मी इथे बनवून घेते. नंतर आपल्याला कचोरी बनवण्यासाठी या पद्धतीने बघू शकता पारी बनवून घ्यायची आहे. न लाटता साईडला मी बघू शकता तुम्ही कसं प्रेस करत आहे. या पद्धतीने गोल करत याचा पारी किंवा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि जे कचोरीचं सारण आहे ते याच्यामध्ये आपल्याला भरवून घ्यायचं आहे. न लाटता आपण हे हातावरती फिरवूनच कचोरी बनवून घेत आहोत. सारण घालून थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि कचोरी आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि मग शिवाय मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची आपण कचोरी बनवत आहोत. बघू शकता एकदम छान व्यवस्थित असं हे पॅक करून घेतलं आहे. वरचं एक्स्ट्राचं कणिक आहे ते काढून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कचोऱ्या बनवून घेते. थोडंसं या पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि चपटी बनवून घ्यायची आहे, म्हणजे सारण व्यवस्थित सगळीकडे जातं आणि कचोरी जास्त जाडही होत नाही. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व कचोऱ्या बनवून घेते आणि नंतर आपण या तळून घेणार आहोत. तर तेल जास्त कडक करायचं नाही आणि जास्तही थंड नसायला हवं. मीडियम तेल गरम झालं की कचोऱ्या याच्यात सोडायच्या आहेत आणि गॅस कुठेही मोठा करायचा नाही. मीडियम गॅसवरती छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तळायला थोडा वेळ लागतो, परंतु जर तुम्ही आधीच अशा कचोऱ्या बनवून घेतल्या तर ऐन वेळेला नंतर फक्त फ्राय करून घेतल्या तरी चालते. हळदी कुंकवासाठी हा बेस्ट पर्याय आहे. तर बघू शकता इथे कचोऱ्या आपण छान फुलून वरती टम्म अशा आल्या आहेत. पलटी करून घेऊया. तर इथे सर्व कचोऱ्या मी तळून घेते आणि बघू शकता
हळूहळू याला छान ब्राऊन असा रंग यायला सुरुवात झाली आहे. तर गव्हाच्या पिठाची एकदम खस्ता अशी ही कचोरी बनवून तयार झाली आहे. तर राहिलेल्या सुद्धा सर्व कचोऱ्या मी तळून घेते आणि इथे सर्व कचोऱ्या तळल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. एक कचोरी मी तुम्हाला इथे जवळून दाखवत आहे. बघू शकता एकदम टम्म अशा फुलल्या आहेत आणि तेलकट तर अजिबातच झालेल्या नाहीत. खूप मस्त लागतात आणि मटारचं सारण तर खूपच टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. हळदी कुंकवाला एकदम छान असा पर्याय आहे. तुम्हाला या हळदी कुंकवासाठी ज्या मी 3 रेसिपीज दाखवल्या आहेत कशा वाटल्या नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.